नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण एक जबरदस्त अपडेट घेऊन आलेलो आहोत. UPSC म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, संघ लोकसेवा आयोग यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. टोटल 506 जागांसाठी भरती निघालेली आहे. केंद्रीय पोलीस दलात 506 जागांसाठी भरती आहे. आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. CAPF किती जागा आहेत, काय काय आहे, त्याच्यानंतर ते एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, आपल्याकडे 21 पानी PDF आहे, लास्ट डेट काय आहे, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, फीस किती असणार आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. 21 पानी PDF 5 मिनिटात मी तुम्हाला समजून सांगणार आहे. एज क्रायटेरिया असणार आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर परीक्षा कशी असणार आहे, वेबसाईट कोणते कोणते आहेत, ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेऊयात. चला तर आपण सविस्तर माहिती बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्स बघत असतो. वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या किंवा IT रिलेटेड जॉब्स असू द्या, ITI रिलेटेड जॉब्स असू द्या, कोणती योजनाच असू द्या, दररोज असे वेगवेगळे अपडेट्स आपल्या चॅनलवरती असतात. सो नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊयात. UPSC यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. आपण पूर्णपणे PDF बघून घेऊया. 21 पानी PDF आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांची जी ऑफिशियल पेज आहे, जिथे तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा रजिस्टर करू शकता, बघू शकता ही लिंक दिलेली आहे. तिथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर बघू शकता किंवा रजिस्टर्ड नसेल तर न्यू रजिस्ट्रेशन करू शकता. ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर ईमेल ID आहे, एंटर OTP करायचा आहे. त्यानंतर ही जे नंबर्स दिलेले आहेत किंवा अल्फाबेट्स दिलेले तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला बरीचशी माहिती दिलेली आहे, बघू शकता. रजिस्ट्रेशन करायचं आहे, ऑलरेडी रजिस्टर्ड आहे, व्हेरिफिकेशन करायचं आहे किंवा डॅशबोर्डवरती जायचं आहे तर नक्कीच तुम्ही इथे चेक करू शकता. सो इथे आपण पूर्ण माहिती बघूया. एक्झामिनेशन नोटीस आलेली आहे. लास्ट डेट बघा 14/5/2024 आहे. 24/4/2024 पासून तुम्ही इथे ॲप्लिकेशन भरू शकणार आहात. आता इथे ॲप्लिकेशन करण्यासाठी ऑनलाईन करायचं आहे तुम्हाला. इथे जायचं आहे. लिंक मी जसं तुम्हाला सांगितलं, ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही बघू शकता. ही लिंक तुम्ही चेक करून रजिस्टर करून घ्यायचं आहे, ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर इथे अजून माहिती सांगितलेली आहे. आपण स्क्रोल करूया वन बाय वन. लास्ट डेट सांगितलेलं आहे बघा 14 मे 2024 6 संध्याकाळी वाजेपर्यंत. आता इथे इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत, वेगवेगळे गायडन्स सांगितलेले आहे. मोबाईल फोनसाठी काय बॅन आहे काय नाही ही पूर्ण माहिती सांगितलेली आहे. आता टोटल जागा बघून घेऊयात. इथे सांगितलेले आहे बघा. BSF साठी 186 आहे, CRPF साठी 120 आहे, CISF साठी 100 आहे, ITBP साठी 58, SSB साठी 42 असे 506 जागा आहेत एकूण. आणि इथे एक्झामिनेशन कधी हेल्ड होणार आहे, म्हणजे कधी रिटर्न एक्झामिनेशन तुमचं घेतलं जाणार आहे बघा 4 ऑगस्ट 2024. इथे वेगवेगळे पदं आहेत, म्हणजे पोलीस फोर्सेससाठी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे, इंडो टिबिटियन बॉर्डर पोलीस आहे, त्यानंतर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे, असे वेगवेगळे पदं दिलेले आहेत. आता इथे अजून माहिती आहे. सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन दिलेले आहेत. आता पूर्ण इंडियामधून आहे तर वेगवेगळे सेंटर्स आहे, आपण बघू शकता इथे. तुम्ही ते एकदा नक्कीच चेक करू शकता. जसं कोची आहे, कोलकाता आहे, लेह आहे, लखनौ आहे, चंदीगड आहे, चेन्नई आहे, दिल्ली आहे, त्यानंतर हैदराबाद आहे, असे वेगवेगळे प्लेसेस आहे. महाराष्ट्रामधून नागपूर आहे, मुंबई आहे, त्यानंतर गोव्यामधून पणजी आहे, असे वेगवेगळे ठिकाण सेंटर्स दिलेले आहेत. आता इथे फर्स्ट अप्लाय फर्स्ट स्लॉट असणार आहे. त्यानंतर इथे अजून माहिती दिलेली आहे. आपण स्क्रोल करूया. एलिजिबिलिटी कंडिशन्स दिलेल्या आहेत. तुम्ही इंडियाचे सिटिजन पाहिजे आहे, त्यानंतर मेल फिमेल असू दे, तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. एज लिमिट एकदा चेक करून घेऊया. इथे एज लिमिट the candidate must have attained the age of 20 years पाहिजे आहे and not have attained the age of 25 years 20 to 25 years असणार आहे. ही पूर्ण माहिती आहे. आणि इथे SC ST जे आहेत कास्ट त्यांना सुद्धा जे एज लिमिट्स आहे, एज रिलॅक्सेशन आहे, त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे. आता इथे बाकीची अजून माहिती दिलेली आहे की तुम्ही एक्झामिनेशन रजिस्टर कसं करायचं आहे, नाव कसं टाकायचं आहे, ॲड्रेस कसं टाकायचं आहे. आता फीज इथे म्हटलं तिथे कॅन्डिडेट्स हू आर एक्सपेम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ फी आहे ते SC आणि ST कॅन्डिडेट्सला किंवा फिमेल कॅन्डिडेट्सला कोणतीही फी नसणार आहे आणि बाकीच्यांना 200 रुपये फीज असणार आहे. पेबॅक कॅश मोड असणार आहे. त्यानंतर इथे अजून सांगितलेलं आहे की पेमेंट एक्झामिनेशन फी कॅन बी ओनली थ्रू द मोड प्रिस्क्राइब्ड अबव. जे अबव मेथड सांगितलेलं त्याच्यानुसारच तुम्ही इथे पेमेंट करू शकणार आहात. हाऊ टू अप्लाय दिलेलं आहे. तुम्हाला लिंकवर जाऊन इथे क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती जे काही व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे, डॉक्युमेंट्स लागणार आहे, संपूर्ण माहिती इथे द्यायची आहे. लास्ट डेट फॉर ॲप्लिकेशन 14 मे 2024 असणार आहे. आता इथे आपण बाकीची माहिती घेऊन घेऊया की सर्व्हिस अलोकेशन कोणते आहेत, अदर डिटेल्स दिलेलं आहे, सिलेक्शन प्रोसिजर,
स्कीम अँड द सिलेबस ऑफ द एक्झामिनेशन दिलेला आहे. या PDF मध्ये पूर्ण माहिती आहे जी तुम्हाला मी लिंकमध्ये देणार आहे. आता सिलेक्शन अँड प्रोसिजर, सिलेक्शन प्रोसिजर दिलेलं आहे. रिटर्न एक्झामिनेशन असणार आहे 4 ऑगस्ट 2024. विल कॉम्प्राइज 2 पार्ट्स. पेपर 1 विल बी हेल्ड, जे पेपर 1 आहे सकाळी 10 वाजता 10 ते 12 आणि सेकंड 2 ते 5 असणार आहे. ज्यामध्ये पेपर 1 जनरल ॲबिलिटी अँड इंटेलिजन्स 250 मार्क्सचा असणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे, मल्टिपल आन्सर्स असणार आहे. त्यानंतर जनरल स्टडीज एसे अँड कॉम्प्रिहेन्शन असणार आहे, 200 मार्क्सचा असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पेपर कॅन्डिडेट्स विल बी अलाउड द ओपिनियन ऑफ रायटिंग द एसे. तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता किंवा हिंदीमध्ये सुद्धा लिहू शकता. फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असणार आहे, म्हणजे काय तुम्हाला PET सुद्धा असणार आहे. 100 मीटर रेस, 800 मीटर रेस, लॉंग जम्प हे पूर्ण असणार आहे. त्यानंतर फिजिकल टेस्ट होणार आहे तुमची. ही संपूर्ण माहिती आपण यामधून बघून घेत आहोत. इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट सुद्धा होणार आहे, जी 150 मार्काचं असणार आहे. नंतर फायनल सिलेक्शन मेरिट लिस्ट होणार आहे, ज्यामध्ये जनरल ॲबिलिटी, इंटेलिजन्स, जनरल मॅथ्स, मेंटल ॲबिलिटी, जनरल सायन्स, करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स हे पूर्ण तुम्हाला अभ्यासक्रम करायचा आहे. हिस्ट्री ऑफ इंडिया, इंडियन पॉलिटी अँड इकॉनॉमी, इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी, जनरल स्टडीज हे संपूर्ण सिलेबस असणार आहे. बघा पेज नंबर 14 वरती तुम्हाला दिलेलं आहे सिलेबस काय काय असणार आहे, स्टडी कोणता करायचा आहे. आता फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना सुद्धा तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स असणार आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. 200 रुपये फीज असणार आहे. त्यानंतर इथे साईजसुद्धा दिलेले आहेत फोटोग्राफरचे, तुम्हाला सिग्नेचर करून तुम्हाला स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. लक्षात घ्या 14 मे 2024 संध्याकाळी 6 पर्यंत लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर इथे स्पेशल इन्स्ट्रक्शनसुद्धा दिलेले आहेत, जे एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला फॉलो करायचे आहेत. त्यानंतर इथे सांगितलेले की पेनॉल्टी फॉर रॉंग आन्सर्स इन ऑब्जेक्टिव्ह टाईप, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.33 मार्क्सचं. एक्झामिनेशन हॉलमध्ये तुमचे एक्झामिनेशन होणार आहे. वेगवेगळ्या सेंटर्स दिलेल्या आहेत आणि तुम्हाला ब्लॅक बॉल पेन फक्त यूज करायचा आहे. तुम्हाला एक्झामसाठी जे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत डार्क द सर्कल्स करण्यासाठी हे सुद्धा इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त ब्लॅक बॉल पण यूज करायचा आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स असणार आहे, आन्सर्स असणार आहे, तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता. एंट्रीज इन स्कॅनेबल अटेंडन्स लिस्ट सुद्धा दिलेली आहे. इथे खूप साऱ्या तुम्हाला माहिती दिलेल्या आहे, ज्यामध्ये हाऊ टू फिल द आन्सर शीट सुद्धा दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सेंटर कोणता आहे, विषय कोणता आहे, विषय कोड, त्यानंतर रोल नंबर फिल करायचा आहे, कशा पद्धतीने भरायचं आहे, त्या बॉक्समध्येच भरायचं आहे. पूर्णपणे हे माहिती दिलेली आहे. ॲडमिट कार्ड असणार आहे तुमचे. त्याच्यानंतर आन्सर्स तुम्हाला कसे टिक करायचे हे सुद्धा माहिती तुम्ही दिलेलं आहे, ज्यामध्ये बुकलेट सिरीज, सब्जेक्ट कोड म्हणजे इथे तुम्हाला फिल करू शकता. रोल नंबर कसे लिहायचा आहे, आन्सरचं जे सर्कल कसं करायचं ही पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. लक्षात घ्या खूप चांगली संधी आहे. तुम्हाला जर UPSC मध्ये करायचं असेल तर नक्कीच फॉर्म भरायचा आहे. आणि UPSC भरती सुरू झालेली आहे. एकूण 506 जागा आहेत, वेगवेगळे पदं आहेत. नक्कीच फॉर्म भरा. 200 रुपयेच फी असणार आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.